नमस्कार. सखी सह्याद्री या कार्यक्रमात सर्वांचं खूप मनापासून स्वागत. विचारांना समतेचं अधिष्ठान, अभावग्रस्तांच्या वेदनांची जाणीव, त्यांच्या जगण्याविषयीचा कळवळा, जागृत नजरेनं, जागृत मनानं अनुभवलेलं आपल्या भोवतीचं वास्तव आणि त्यामुळे सामाजिक बदलाची मनात निर्माण झालेली आस आणि त्यातून घडलेला कार्यकर्तीचा पिंड. मोठ्या प्रतलावरती सामाजिक बदल घडवायचे असतील तर स्वतः सक्षम असल्याशिवाय ते घडवणं शक्य नसतं. या जाणीवेतून मनात निर्माण झालेली उद्योजकतेची आस, या सगळ्यातून घडली अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी अशी एक सामाजिक कार्यकर्ती आणि यशवंत उद्योजिका. स्वतःच्या प्रगतीची स्वप्न बघता बघता समाजाच्या उन्नतीचं स्वप्न बघणारी ही उद्योजिका, हिच्या मनामध्ये एक उत्कट असा कलावंत सुद्धा बसलाय. तिच्यामधला हा उत्कट कलावंत ती आणि तिला ज्यांच्यासाठी काम करायचं आहे त्यांच्यामधला संवादाचा एक हृदय असा दुवा ठरते. तिचं सामाजिक काम अनेक पातळ्यांवरचं आहे, पण स्वतः स्त्री असल्यामुळे स्त्रीचं जगणं, तिच्या अंतरातली जाणीव हा तिच्या जिव्हाळ्याचा थोडा अधिक जवळचा विषय. आणि त्यातूनच ती एकपात्री प्रयोग भारतात आणि भारताच्या बाहेरही सादर करते. स्त्रीच्या जीवापासचं, तिच्या जीवापाडचं जगणं या एकपात्री काव्यनाट्यरूप प्रयोगामध्ये साकारलं जातं. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात याच्या प्रत्ययी छोट्याशा अंशानं. नमस्कार, आदाब, वणक्कम. I am here to welcome you, give you the platform, thought to think, storm your brain to give a perfect beginning to start the program, to probe or diagnose or show my strength and power. Yes, I am powerful because I am woman. Yes, हाँ, मैं ही हूँ वो कतरा जो इस गर्म धरती पे गिर के भस्म हो जाती हूँ और आपको ठंडक देती हूँ. भाप बनकर बदली से फिर गरजती हूँ अपने ममत्व के साथ. यस, आई एम हियर देयर अमंग ऑल ऑफ यू. वास्तव में मैं आप हर एक में मौजूद हूँ. मैं हूँ इस देश की प्रथम महिला और मैं ही हूँ जिसकी असमत भरे बाजार लूट ली जाती है. और मैं ही हूँ जिसके हक में हुए फैसले को इस वतन की संसद पलट देती है. और मैं ही हूँ जो अपनी ही इज्जत बचाने के लिए अपने को भरे बाजार नीलाम करती हूँ. क्योंकि मैं औरत हूँ. औरत होना ही मेरी ताकत और औरत होना ही मेरी कमजोरी. मैं ही हूँ जिसकी यादगार में ताजमहल बनता है. और मैं ही हूँ जो ताजमहल की याद में बच्चे पैदा करने की मशीन बनकर खुद को कुर्बान करती हूँ. लेकिन लोगों को प्यार दिखता है, ताजमहल दिखता है, उसके नीचे दबी मेरी बलि को कोई याद नहीं करता. क्योंकि मैं औरत हूँ. कुर्बानी मेरी फितरत है और यही मेरी ताकत और यही मेरी कमजोरी. मैं मिट्टी हूँ, चूर चूर होकर मिल जाती हूँ इस मिट्टी में. यही से इकट्ठा होकर उठती हूँ, हर जुल्म के खिलाफ काली बनकर टूट पड़ती हूँ. तो माँ बनकर सीने से लगा लेती हूँ. इसी सीने पे सहती हूँ जमाने भर के गम. बनती हूँ बुराई मिटाने का कारण. रामायण का रण और कुरुक्षेत्र का महाभारत मेरी ही वजह से लड़ाया जाता है. तो सबरी का ममत्व भी मेरी ही वजह से जिंदा है. सियासतदा बनके मैं दुनिया भर में सिक्का जमाती हूँ. तो मजलूम को सड़क से उठाकर सीने से लगा लेती हूँ. क्योंकि मैं इंदिरा गांधी, मेरा जिया सुल्तान, मैं मदर तेरेसा और मैं ही हूँ विश्व सुंदरी.
संवेदनांच्या, विचारांच्या आणि अभिव्यक्तीच्या माध्यमातून समाजाशी स्वतःला जोडून घेणारी आणि हा हात धरून समाजाच्या प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करणारी आजची आपली ही सखी सामाजिक कार्यकर्त्या स्वप्ना थोरात. नमस्कार. स्वप्नाजी, कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. आणि हा सुरुवातीचा जो तुमचा परफॉर्मन्स होता, जो खरं म्हणजे एक विचार आहे, जो स्त्रीच्या मनातला हुंकार आहे, त्याचं खूप कौतुक. थँक्यू. तुमचा सगळाच प्रवास खरंच प्रेरणादायी आहे. एक स्त्री म्हणून आहे, उद्योजिका म्हणून आहे आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून आहे. या सगळ्यामधलं आदिवासी भागासाठी जे तुमचं काम आहे, जे आत्ताच्या सगळ्या संवेदना घेऊन तुमचं चालू असतं, तर त्या कामाविषयी उत्सुकता आहे. अनेक पातळ्यांवर हे काम चालतं. एका बाजूने उद्योजिका असताना या सगळ्या कामाशी, आदिवासी भागाशी कशा पद्धतीने तुम्ही जोडल्या गेलात, कुठल्या निमित्ताने जोडल्या गेलात आणि कशा पद्धतीचं चालतं हे काम? ज्या वेळेस शालेय शिक्षण झाल्यानंतर आम्ही वस्त्यांमध्ये काम करायचो. पण वस्त्यांमध्ये काम करताना असं समजलं की आपण शहरासाठी तर काम करूयात, पण आदिवासी भागामध्ये काम करणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण की तिथले जे प्रॉब्लेम्स आहेत, तिथल्या ज्या गोष्टी आहेत, या शहरी भागापेक्षा खूप वेगळ्या आहेत आणि त्याच्यावर विचार करणं ही खूप गरज आहे. तर त्यासाठी आम्ही 15 वर्षापूर्वी आमची संस्था सुरू केली, सर्वहारा परिवर्तन केंद्र, जी केवळ आदिवासी महिलांसाठी, मुलांसाठी किंवा तिथल्या लोकांचा विकास होण्यासाठी कार्य करते. आणि आम्ही एकाच वाक्यावर चालत असतो की माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं, हे वाक्य घेऊन आम्ही आमच्या संस्थेचं काम चालू आहे. आणि संस्थेचं नाव ही सर्वहारा परिवर्तन परिवर्तन. केंद्र. हो, म्हणजे आम्हाला केवळ फक्त एकाच गोष्टीवर न राहता आम्हाला सर्व विकास करायचा आहे. मग विकास करण्यासाठी आपल्याला सुरुवातीपासून त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत, काय प्रश्न आहेत ते समजून घेणं महत्त्वाचं आहे. मग ते समजण्यासाठी फक्त आपण शहरातनंच ऑपरेट करावं किंवा शहरातनंच ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करावं असं नाही. मग त्यासाठी आमची जी संस्था आहे ती पूर्ण वेळ तिथे राबते आणि त्या याच्यामध्ये आम्ही तिथे पूर्ण वेळ देतो. आमची पूर्ण जी टीम आहे ती महिलांचे प्रॉब्लेम काय असतात, मुलांचे काय असतात किंवा तिथलं बेसिक काय नीड आहेत ते आधी जाणून घेतले आम्ही आणि त्या अनुषंगाने आम्ही काम करायला लागलो. आणि जसं काम करत गेलो तसं कळायला लागलं की हा एका घटकापुरतं मर्यादित नाही आहे. हा प्रॉब्लेम खूप मोठा आहे आणि ते सोडवण्यासाठी आपल्याला टप्प्याटप्प्याने काम करायचं आहे. आणि आता हे 15 वर्षापासून आमचं सलग चालू आहे. ब्रदर, शिक्षणासाठी सुद्धा तुमचं अगदी पायाभूत सुरुवातीपासून काम सुरू आहे. जिथे शाळा नव्हती तिथून सुरू केलेलं काम आहे. तर त्याची सुरुवात आणि आता ते काम कुठपर्यंत आले याविषयी? अगदी बरोबर बोललात. 15 वर्षापूर्वी जर बघितलं त्या आदिवासी भागांमधली अवस्था जर काय होती, तर शाळा तर सोडा, तिथे घालण्यासाठी कपडे देखील नव्हते. शाळा तर खूपच लांबचाच प्रश्न होता आणि कपडे नसल्यामुळे त्यांना आपल्या शहरामध्ये ज्या गोष्टी असतात त्या त्यांना बघायला सुद्धा मिळत नव्हत्या. आणि तिथे जायचं तर आम्हाला दरीखोऱ्यातनं रस्ता काढून जावं लागायचं. पण आत्ताची परिस्थिती अशी की आपण आता तिथे सोयीस्कररित्या जाऊ शकतो. तर गाव सहभागातून आम्ही रस्ता देखील तयार केला आणि रस्ता तयार झाल्यानंतर आम्ही जिथे वारंवार जायला लागलो, तिथल्या लोकांचे प्रॉब्लेम समजून घ्यायला लागलो. तर त्याच्यामध्ये जी बेसिक नीड असते कुठल्याही माणसाची, ती म्हणजे शिक्षण. शिक्षणच नसेल तर प्रगती होणार नाही. आणि त्यासाठी आमचा जो प्रयत्न होता तो मुलांवरच होता. आणि सुरुवातीला तिथे एकही विद्यार्थी शाळेत जात नव्हता आणि आमच्या संस्थेच्या याच्यामधनं आम्ही तिथे इंग्लिश मीडियम शाळा देखील सुरू केली आहे. आणि तिथले आदिवासी मुलं जे आहेत ते सर्वच्या सर्व आपल्या शाळेवर येतात आणि ती शाळा झाल्यानंतर ते तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये पुढच्या शिक्षणासाठी जातात. ज्या मुलांना अ ब क ड काय असतं, आज मुलं डॉक्टर होण्याचे स्वप्न बघतात, मुलं इंजिनियर होण्याचे स्वप्न बघतात. तर हे जेव्हा बघतो तेव्हा समाधान वाटतं की ह्या कार्याचं काहीतरी आपलं आउटपुट निघतंय. ग्रामस्थांसाठी पण तिथल्या तुम्ही खूप काम केलेलं आहे. तर हे कुठल्या पद्धतीचं काम केलंय? आदिवासी पाडा असल्यामुळे तिथले लोक स्थलांतरित व्हायचे. वर्षातले 12 महिन्यामधले 5 महिने ते स्थलांतरित व्हायचे. आणि आत्ता सांगायचं झालं तर अगदी बोटावर मोजणे इतके लोक स्थलांतरित होता. कारण की तिथं त्यांना स्टॅबिलिटी आलेली आहे. त्यानंतर रस्ते बांधणी झाली, पाणलोट क्षेत्र झालं, शेती विकास कसा करावा त्याबद्दल आमच्याकडनं माहिती गेली. परत रेशन कार्ड, परत 7-12 उतारा, या सगळ्या गोष्टींचं आमच्याकडून त्यांना जे जे आवश्यक आहे ते आमच्याकडनं पुरवलं जातं. आणि त्यांना त्या गोष्टीचं ज्ञान मिळाल्यामुळे ते अगदी सोयीस्कररित्या त्यांच्याकडनं सुद्धा पार होतं. आणि अजून एक मुद्दा सांगायचा की आपल्याला बेसिक नीडमध्ये शिक्षणासोबत अन्न आणि पाणी देखील हवं असतं. पाण्याचा प्रश्न हा गंभीर असतो. आता पाण्याच्या प्रश्नासाठी त्या महिला 15 वर्षापूर्वी 5 किलोमीटर पायी अंतर कापून पाणी आणण्यासाठी जायच्या.
तर आपण संस्थेच्या माध्यमातून तिथे एक विहीर बनवली आणि त्या विहिरीतलं पाणी आता घरोघरी पोहोचतंय. म्हणजे पाण्याचा प्रश्न आत्ता तरी सॉल्व्ह झालेला आहे. तिथे शिक्षणाचंही छानपैकी सुरळीत मुलांचं चालू आहे आणि असा एक एक टप्पा गाठत गाठत आम्हाला संपूर्ण आदिवासींचा विकास करायचा आहे, हे आमचं ध्येय आहे. मला वाटतं तिथला विजेचा प्रश्नही आपण सोडवला. हो हो हो, तिथे वीज देखील नव्हती. पाणी नाही, रस्ता नाही, तर वीज कुठून असणार. तर त्यामुळे आपण विजेचा देखील त्यांचा प्रश्न सोडवला आणि ते फक्त इलेक्ट्रिसिटीवर न राहता आपण सौर ऊर्जा कशी मिळेल किंवा सौर दिवे आपण तिथे लावले आणि सगळ्याच गोष्टींच्या माध्यमातून जेवढी आपल्याला पुरवता येईल सुविधा आपण सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केलाय. बरं, हा आदिवासी पाडा एका कुठल्या क्षेत्राशी मर्यादित नाही राहिला आमचा. आम्ही जिथे जिथे आम्हाला कळते की ह्या आदिवासी भागामध्ये प्रगतीची आवश्यकता आहे त्या भागामध्ये आमची संस्था जाते, कार्य करते आणि तिथे मुलांचा प्रश्न असो, महिलांचा असो आणि पुरुषांचा असो, हे पूर्णच विषयांना घेऊन आम्ही तिथे जातो आणि त्या प्रश्न जाणून घेऊन ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. आता तुम्ही जसा महिलांचा उल्लेख केलात की जिथे स्थिरता असते तिथेही महिलांचे प्रश्न असतातच. काही व्यक्त असतात, काही अव्यक्त असतात. तर आदिवासी पाड्यांमध्ये अर्थातच ते खूप प्रमाणात होते असतील. तर असे कुठले प्रश्न होते ज्याच्यासाठी तुम्हाला आवर्जून काम करावं लागलं किंवा अजूनही चालू आहे? महिलांच्या बाबतीत ज्या स्तनदा महिला असतात किंवा गर्भवती महिला असतात त्यांना माहितीच नसतं की मुलगा जन्मला आल्यानंतर पालन पोषण योग्य पद्धतीने कसं झालं पाहिजे किंवा 2 मुलांच्या मध्ये किती वर्षाचा गॅप असला पाहिजे. म्हणजे ते कुटुंब नियोजन असो, गर्भवती महिलांचा प्रश्न असो किंवा स्तनदा महिलांचा असो, हे सुद्धा त्यांना आम्ही महिलांना एकत्रित करून या प्रश्नांचं कसा उलगडा झाला पाहिजे की जेव्हा पोषण तत्वांची माहिती कशा प्रकारे गेली पाहिजे ही महिलांना आम्ही एकत्रित करून ती माहिती पोहोचवतो आणि बऱ्यापैकी महिला म्हणजे ते आत्मसात करतात आणि त्या पद्धतीने वागतात देखील. इथल्या मुलींच्या शिक्षणासाठी सुद्धा तुम्ही खूप कल्पकतेने काम केले. म्हणजे नुसत्या शाळा नाही सुरू केल्या, तर ह्या मुली शाळेत टिकाव्यात या पद्धतीने काम केलं. त्याविषयी सांगा ना. कधी कधी काय होतं की घरची परिस्थिती म्हणा किंवा कुठल्या गोष्टी आहेत त्या परिस्थितीमुळे ते मुलं शिक्षण पूर्ण करू शकत नाही. मग अशा वेळेस आपण त्या पालकांचंही त्यांना सांगतो, समजावून त्यांचं प्रबोधन करतो, मुलांचंही करतो. पण हा प्रश्न फक्त सांगून किंवा बोलून नाही सुटणारा, त्यासाठी आपल्याला प्रॅक्टिकली काम केलं पाहिजे. मग त्या अनुषंगाने आम्ही आमच्या सर्वहारा परिवर्तन केंद्राने एक वसतिगृह उभारलं आहे जिथे 150 मुली राहू शकतात, त्यांचं शिक्षण घेऊ शकतात. फक्त आमच्या संस्थेची एक अट आहे की तिथे मुली आल्यानंतर 12वी पर्यंत तिने कमीत कमी शिकावं, तेव्हाच आम्ही तुम्हाला इथे ॲडमिशन देणार. आणि हे त्यांच्या पालकांकडनं विद्यार्थ्यांकडून लिहून घेणार की तुम्ही इथे येत आहेत पण तुम्हाला 12वी पर्यंतचं शिक्षण हे करावंच लागेल, तरच तुम्हाला इथे ॲडमिशन मिळणार. याच्या मागचा आमचा उद्देश केवळ एवढाच की मुलींनी कमीत कमी 12वी तरी शिकावं, जेणेकरून तिला बाहेर पडल्यानंतर स्वतःच्या पायावर उभं राहता येईल. हा आमचा छोटासा प्रयत्न आहे आणि त्या माध्यमातून बऱ्याच मुली येतात की ज्यांना शिकायची इच्छा आहे पण काही परिस्थितीच्या अभावी त्यांना नाही करता येत. पण आपण आता फक्त वसतिगृह उभारलं, मुलींना शिक्षण दिलं, तो प्रश्न संपतो असं नाही. मग पुढे प्रश्न येतो की आम्ही कॉलेजला जायचं तर जाणार कसं, आम्ही शाळेत जायचं पुढे तालुक्या लेवलला तर जायचं कसं, आम्ही तिथे राहणार, आमचं खाणं पिणं, आमचं शिक्षण ते होणार कसं. मग आमच्या माध्यमातून काय होतं की आम्ही त्या विद्यार्थिनींना सांगतो की तुम्हाला शिक्षण देखील आमच्याकडनं मिळणार, तुम्हाला येण्या जाण्याचं साधन सुद्धा आम्ही पुरवू. आणि विशेष मला याच्यामध्ये सांगण्यासारखं असं आहे की आमच्याकडे ज्या मुली येतात आम्ही त्यांना पालकत्व घेण्यासाठी देखील आपल्यासारखे आमच्यासारखे जेव्हा व्हिजिट करतात आमच्या संस्थेवर, आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही यातल्या मुलींचं पालकत्व स्वीकारू शकतात. मग तो शिक्षणाचा खर्च असो किंवा त्यांचा राहण्याचा खर्च असो किंवा खाणं पिणं असो, या सगळ्या माध्यमातून आपल्याशी लोक जोडतात. जोडल्यानंतर त्यांना कळतं की आदिवासी भागातली परिस्थिती काय आहे आणि त्या अनुषंगाने ते देखील आपल्याला सहकार्य करतात. ही माहिती आपण अशीच घेणार आहोत, पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. छोट्याशा विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. स्वप्ना थोरात यांचं आणि त्यांच्या संस्थेचं आदिवासी भागासाठीचं काम याविषयी आपण जाणून घेत होतो. स्वप्नाताई, तुमचं आदिवासी भागातलं काम आणि हे सगळं ऐकताना एक मुद्दा माझ्या असा मनात येतो आहे की या सगळ्यामागे इथल्या बायका मुलींना शाळेत पाठवण्याच्या बाबतीमध्ये किंवा एकूण पालक यांचा वाटा जो आहे, त्यांचा निर्णय आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आणि ज्या वेळेला आपल्यासारखी लोक जाऊन अशा ठिकाणी बोलायला प्रवृत्त होतात किंवा बोलण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा बायकांच्या बाबतीत तर त्या सहज बोलतील आणि मोकळेपणे बोलतील हे शक्यच नसतं. तर अशा वेळेला या लोकांशी संवाद साधण्याची तुमची खूप गोड आणि विलक्षण छान वाटावं अशी पद्धत आहे. आमची टीम जाते, आम्हाला काहीतरी त्यांना एक विषय समजून सांगायचा आहे. मग विषय समजून सांगण्यासाठी आमची एक पद्धत आहे
की आम्ही तिथे गेल्यानंतर लगेच आमचा मुद्द्याला हात आम्ही घालत नाही. त्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी तो कम्फर्ट झोन क्रिएट करतो. मग तो करायचा कसा? मग आम्ही सुरुवातीला ज्या आपला पाडा आहे, पाड्याच्या मधोमध असं आमची टीम उभी राहते आणि उभी राहिल्यानंतर आम्ही तिथे गेल्यानंतर तिथे जे महिला असतात त्यांना फक्त आता घराच्या बाहेर तर काढायचे. मग आम्ही सुरुवात अशी करतो, अहो बघता काय, बाहेर या. अहो थांबू नका, बाहेर या. अहो घरात काय, बाहेर या. अहो बाहेर या, तुम्ही बाहेर या. नाटक बघा, तुम्ही नाटक बघा. म्हणजे सुरुवात आमची एक तर गाण्याने होते किंवा नाटकाने होते, जेणेकरून त्या महिलांमध्ये तो कम्फर्ट झोन येतो की आपलं असं ओळखीचं काहीतरी इथे घडणार आहे. आणि ते झाल्यानंतर आमची जेव्हा महिला तरीही बाहेर येत नाही, ती फक्त दारापर्यंत आलेली असते, पण आता तिला दाराच्या बाहेर तर काढायचंय आम्हाला. मग बाहेर आल्यानंतर पुन्हा तिला सांगायचं, बाई घरात का, बाहेर ये. अगं घरात नाही, गाणं ऐक. अगं नाटक बघ तू, नाटक बघ. अगं तू गाणं ऐक, तू गाणं ऐक. आता ते गाणं देखील मी तुम्हाला सांगते की कशी सुरुवात होते. ज्यावेळेस ती आता बऱ्याचशा महिला दारापर्यंत तर आल्यात, पण आता मला त्यांना इथं गोळा करायचे, सगळ्यांना सोबत चर्चा करायची. मग माझी सुरुवातच असते, बाई सुया घे ग, दाभण घे. हो बाई सुया घे ग, दाभण घे. दाताचं दातवन घ्या ग कुणी, कुंकू घ्या कुणी काळ मनी. हो बाई सुया घे ग, दाभण घे. खाली बसा हो बाई सब जरा, नका खाजव डोकं खरखरा. भांगा भांगात पावडर भरा, उवा लिखांचा नाही नट करा. उवांची घ्या कोणी बारीक फणी, कुंकू घ्या कोणी काळ मनी. हो बाई सुया घे ग, दाभण घे. आणि ह्या पहिल्या कडवण म्हणजे इथपर्यंत अशी सिच्युएशन होते की महिला आता दाराच्या थोडी बाहेर आली का, तर तिच्या ओळखीचं गाणं आलंय, तिच्या परिसरामध्ये अशी कोणीतरी बाई येते आणि ही जी बाई गाणं म्हणते तीही आपल्यातलीच कोणीतरी आहे, थोडीफार तिला जाणीव झालेली आहे. आणि मग ती जेव्हा इन्व्हॉल्व होते, थोडीशी येते आणि मग पुढे ती ग्रुप आमचा जसा जमायला लागतो, आदिवासी लोक यायला लागतात, मग आम्ही थोडं अजून गाण्यांच्या माध्यमातून त्यांना एकत्रित करतो. मग पुढचं तुम्हाला कडवं देखील सांगते मी. तुमच्या तान्हुल्या गोजीर बाळा, घ्या मनगटी पायात वाळा. तो गोरा असू दे काळा, दृष्ट मन्यांच्या घ्या हो माळा. पोपट बाहुली घ्या चिमणी, कुंकू घ्या कोणी काळ मनी. हो बाई सुया घे ग, दाभण घे. हो बाई सुया घे ग, दाभण घे. जसा जीव लावता सोन्याला, तस जपा हो काळ्या मन्याला. माघा आवक आपल्या धन्याला, काळी पोत घ्या 12 आण्याला. सावित्री अव रुक्मिणी, कुंकू घ्या कोणी काळ मनी. हो बाई सुया घे ग, दाभण घे. तुमच्यावरचा हा विचारांचा, सामाजिक कामाचा संस्कार कुठून आला, याचा मूळ स्रोत कुठे आहे? माझी सुरुवात जी झाली ती वडिलांमुळेच झाली. कारण वडील देखील सामाजिक चळवळीत होते. तेही असे कार्य करायचे, वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन महिलांचे प्रश्न, मुलांचे प्रश्न जाणून घ्यायचे. आणि घरामध्ये सामाजिक वातावरण असल्यामुळे साहजिकच ती मला गोडी लागली आणि त्या माध्यमातून हे कार्य सुरू झालं. पण आता माझा बेसिक मुद्दा हाच होता की मला हे कामं करायची आहेत, मी हे सोडून तर सगळं करू शकत नाही, पण मला ही कामं करायची तर त्यासाठी मला माझं शिक्षण पूर्ण करावं लागेल. मग शिक्षण पूर्ण करता करता मला सामाजिक जाणीव देखील होती आणि त्या पद्धतीने मी माझं शिक्षणही पूर्ण केलं. सामान्य राहून जगायचं नाही, अशी एक तुमची स्वतःची पण धारणा होती, किंवा खरं म्हणजे आजही ती तुमच्यासोबत आहे, ज्यामुळे तुम्ही आजच्यापेक्षा उद्या वेगळ्या असता आणि अजून काही पावलं पुढे गेलेल्या असता. तर त्याचेही काही अनुभव? मी अशा व्यवस्थेमध्ये जन्माला आलेली की जिथे मला माझं भूतकाळ, माझं वर्तमान आणि भविष्य जाणून घेण्याची संधी नव्हती, कारण त्या व्यवस्थेने मला स्वातंत्र्य दिलं नव्हतं. पण सामाजिक जाण तर होती आणि मला ह्या व्यवस्थेमधनं बाहेर पडायचं होतं. तर याला एक पर्याय केवळ शिक्षण आणि शिक्षणच. आणि 7वी पर्यंतचं माझं जे शिक्षण होतं त्याच्यामध्ये मी अशा व्यवस्थेला बळी पडली आणि मी वडिलांना सांगितलं की मला ही शाळा नको, मला दुसऱ्या शाळेमध्ये तुम्ही टाका. आणि घराजवळच असलेल्या एका शाळेमध्ये माझं त्यांनी ॲडमिशन घेतलं आणि तिथे असा सकारात्मक बदल माझ्यामध्ये झाला की मी जी 7वी पर्यंत जी अतिसामान्य मुलगी म्हणून जगत होती, 8वी मध्ये माझी अभ्यासात प्रगती झाली, 9वी मध्ये झाली आणि 10वी मध्ये ती प्रगती बघता ती मी पूर्ण शाळेमध्ये पहिली आली. आणि तिथे माझा कॉन्फिडन्स असं बिल्ड झाला की नाही, मी सामान्य नाही, मी काहीतरी वेगळं आहे, मला वेगळं करायचं. या शाळेच्या काळात जसं तुम्ही शाळा बदलली, तुम्हाला यश मिळायला लागलं, तसंच त्या काळात कलेचाही संस्कार तुमच्यावरती झाला. अभिनय,
गाणं, तर याची सुरुवात कशी झाली? याची सुरुवात शिक्षणासोबतच मला त्या गोष्टींची आवड होती, पण मला फक्त पुस्तकी किडा राहायचं नव्हतं. मग त्यासाठी मी काय करू शकते, मला माझं कुठेतरी एक ठसा उमटवायचा होता. मग मी गायनात प्रयत्न केला, मी संगीत शिकण्याचा प्रयत्न केला, मी अभिनयात केली, मी नृत्यामध्ये भरतनाट्यम शिकली. आणि ह्या वेगवेगळ्या गोष्टी शिकत शिकत जेव्हा आपण परिसरामध्ये वावरतो तेव्हा आपल्याला कळतं की समाजामध्ये ॲक्च्युली गरज काय आहे. आणि अभिनयाकडे देखील वळाली. मी राज्यनाट्य स्पर्धा देखील केल्या आहेत. आणि राज्यनाट्य स्पर्धेतील एक अनुभव सांगते की ज्या वेळेस मी राज्यनाट्य, एक नाटक होतं आमचं जे सामाजिक व्यवस्थेवरच होतं नाटक, आणि त्याच्यामध्ये माझा जो रोल होता तो एका अंध मुली आणि एक मनोरुग्णाचा होता. आणि ते नाटक सादर झाल्यानंतर सगळी ऑडियन्स जाते आणि ज्यांना कोणाला भेटायचं असतं अभिनय, म्हणजे ज्यांनी स्टेजवर परफॉर्मन्स केला त्यातले एक जोडपं जे 60च्या आसपासातलं असेल ते मला भेटण्यासाठी तिथे थांबले की मला ती जी अंध मुलगी होती तिला भेटायचं आहे असं माझ्यापर्यंत मेसेज आला. आणि मी इमिजिएटली त्यांच्याकडे आली आणि गेल्यानंतर त्या अंध महिलेने चक्क मला मिठी मारली आणि म्हणाली की तुम्ही जे केलं त्याच्यामध्ये आम्हाला आमची काहीतरी जाणवलं की आमच्यासोबत असं घडलेलं आहे आणि आम्हाला आमच्या भावना बाहेर आल्या. मग त्यावेळेस वाटलं की जर मी माझ्या सादरीकरणामधनं जो कमर्शियल आहे त्याच्यामधनं मी जर माझा मेसेज लोकांना पोहोचवते आणि लोक इमोशनल होत आहेत, त्यांना त्यांची जाणीव होती, तर मी हेच जर रस्त्यावर उतरून, हेच मी आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन, हेच जर मी वस्त्यांमध्ये जाऊन केलं तर तिथले मी प्रॉब्लेम समजून घेतलं तर ते लोकांना सहज त्यांची मला प्रॉब्लेमही सॉल्व्ह करता येतील आणि ती जाणीव देखील मला होईल. या गप्पा आपण अशाच सुरू ठेवणार आहोत, पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. छोट्याशा विश्रांतीनंतर सखी सह्याद्री कार्यक्रमात पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आपण गप्पा मारतो आहोत स्वप्ना थोरात यांच्याशी. तुमचं शैक्षणिक कामही खूप वेगळ्या पद्धतीने चालतं, मुलांना दिशा देण्याच्या दृष्टीनं, तर त्या कामाचं स्वरूप काय आहे? आमचा केवळ उद्देश असा आहे या आमच्या संस्थेच्या मार्फत की आपण जेव्हा 8वी 9वी 10वी या मुलांमध्ये इंटरॅक्ट होऊ, आपले जे शैक्षणिक उपक्रम आहे जेव्हा आम्ही त्यांच्यामध्ये राबवू त्यावेळेस त्या मुलांना आम्ही रोबोटिक्स लॅब प्रोव्हाइड करतो. मग ती 3D लॅब आहे, मेकॅनिकल लॅब आहे, कम्प्युटर लॅब आहे. बरं फक्त लॅबशी रिलेटेडच नाही की काही ज्या मुली असतात त्यांना शिवण काम करायचं आहे, कुणाला मायक्रोबायोलॉजिस्ट बनायचं आहे, कुणाला अगदी काहीच टेलिस्कोप म्हणजे अंतराळ विषयी काही अभ्यास करायचा आहे, मग अशा आम्ही त्यांना टेलिस्कोप देणं, मायक्रोस्कोप देणं, अशा गोष्टींचं ज्ञान आम्ही 8वी 9वी 10वी ह्याच वयामध्ये देतो, जेणेकरून त्यांना 10वी नंतर त्यांना पुढे काय करायचं आहे हे त्यांचं गोल सेट होतं. आणि ते झाल्यानंतर आता आम्ही फक्त शैक्षणिक काम करतो म्हणजे आम्ही 10वी पर्यंतच आहोत असं नाही. त्यानंतर देखील मुलं आम्हाला कॉन्टॅक्ट करतात की सर, मॅम, आम्हाला पुढे असं करायचं तर आम्हाला तुमची मदत हवी आहे. मग त्या अनुषंगाने देखील आमची त्यांना मदत होते. केवळ फक्त आपला शैक्षणिक उपक्रम आहे किंवा आपलं काम आहे हे तेवढं मर्यादित न ठेवता एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्याला कशा प्रकारे त्यांना मदत करता येईल हा देखील आमच्या संस्थेचा मोटो आहे. दिशादायी काम ज्याला आपण म्हणता येईल, बरोबर. की ज्याला जिथपर्यंत पोहोचायचं आहे तिथपर्यंत मदतीचा हात सोबत असणं. या सगळ्याबरोबरच समतेचं अधिष्ठान, असं जे मी सुरुवातीला म्हटलं की शाहू फुले आंबेडकर हा एक मोठा वारसा आपल्याकडे आहे, त्याच्या विचाराचं प्रसाराचं कामही तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावर करता, तर त्या कामाविषयी सांगा. बरोबर. आमची जी दुसरी संस्था आहे फुले शाहू आंबेडकर प्रचार प्रसारक मंडळ. आता आपण हे जेवढे महापुरुष आहेत ते कुठल्या जाती धर्माचे नाही आहेत, त्यांचे विचार हे महानच आहेत आणि हा विचार आपल्याला ठिकठिकाणी पोहोचवायचा आहे. पण तो विचार फक्त असं ओरली सांगून नाही पोहोचत, तो लोकांपर्यंत पोहोचवायचं तर काहीतरी माध्यम असावं. मग आम्ही आमचे साहित्य संमेलनं भरवतो. मग ते संमेलन राज्य पातळीवर असतं, देश पातळीवर असतं. आणि मला सांगायला आनंद होतो की आमचे फुले शाहू आंबेडकरांचे विचार आम्हाला प्रचार प्रसारित करण्यासाठी आम्ही ते संमेलन मॉरिशस सारख्या ठिकाणी घेऊन गेलो, त्याचबरोबर थायलंड सारख्या ठिकाणी घेऊन गेलो आणि पुढे देखील आम्हाला देश विदेशामध्ये त्याचं करायचं आमचा प्लॅन आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये सांगावीशी वाटते की ज्या वेळेस आम्ही मॉरिशसमध्ये पहिलं फुले शाहू आंबेडकर यांचं आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलन जेव्हा तिथे भरवलं, ते भरवल्यानंतर तिथली जी जनता होती किंवा तिथलं जे मंडळ होतं त्या मंडळाने आम्हाला विनंती केली की यानंतर आम्हाला आमच्या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवायचा आहे, तर त्यामध्ये तुम्ही आम्हाला मदत करा. बरं फक्त पुतळ्यावरच, आता फक्त पुतळा गेला म्हणजे काम संपतं का? नाही. तर त्याचबरोबर आमच्याकडे त्यांनी ही मागणी देखील केली की तुम्ही आम्हाला जेवढे तुमचे महापुरुष आहेत त्यांची पुस्तकं तुम्ही आम्हाला प्रोव्हाइड करावीत. ते देखील आम्ही प्रोव्हाइड केली. आणि याच्या पलीकडे मला असं सांगावंसं वाटतं
की आपले जेवढे महापुरुष होऊन गेलेले आहेत त्यांनी ह्या वर्षीपासून या महापुरुषांचा अभ्यासक्रमामध्ये देखील आता उल्लेख केलेला आहे. सगळ्यांना अभिमान वाटावा असं हे एक घडलेलं, त्याच्यातून निष्पन्न झालेलं आनंदाचं जे देणं म्हणतो तसं हे निष्पन्न झालेलं आहे. अगदी बरोबर. या सगळ्याबरोबरच विचार आणि वाचन पुस्तकं मुलांपर्यंत पोचावीत आणि जसं आत्ता विचारांची रुजवण ज्याच्या माध्यमातून होते, तर वाचनालय आणि त्या निमित्ताने त्या संदर्भाने केलेले उपक्रम हा पण तुमच्या वाटचालीतला एक खूप मोठा भाग आहे. तर त्याविषयी सांगा. आमचं नाशिकमध्ये कविवर्य नारायण सुर्वे हे जे महाकवी आहेत यांच्या नावेच एक वाचनालय आहे, सार्वजनिक वाचनालय. ते गेल्या 20 वर्षापासून ते नाशिकमध्ये काम चालू आहे आणि त्या वाचनालयामार्फत आम्ही वेगवेगळे पुरस्कार असो किंवा वस्त्यांमधलं काम असो, मी जसं सुरुवातीला उल्लेख केला की वस्त्यांमध्ये जाऊन आम्ही काम करतो, तर या वाचनालयाच्या माध्यमातूनच आम्ही तिथे पोहोचतो. आणि तिथे गेल्यानंतर शिक्षण, पुन्हा सांगेल की शिक्षण हा मुद्दा आमच्यासाठी तिथे देखील महत्त्वाचा आहे. आणि सांगण्यास आता खूप आनंद होतो की जेव्हा आम्ही वस्त्यांमध्ये जायला सुरुवात केली, त्या वस्त्यांमधले आता काही डॉक्टर बाहेर पडलेले आहेत, काही इंजिनियर बाहेर पडलेले आहेत आणि आता काही मुलांना सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं आहे, काहींना हॉटेल मॅनेजमेंटमध्ये जायचं आहे. म्हणजे ज्यांची स्वप्न ही 10वी 12वीपर्यंत संपणारी होती, आज ते म्हणतायत की मला आज माझं ग्रॅज्युएशन करायचं आहे, माझं पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे. तर त्यामध्ये वाचनालयाचा खूप मोठा हातभार लागतो. आणि आम्ही जे हे भरवतो, राष्ट्रीय पुरस्कार देतो, सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार या नावाने आम्ही पुरस्कार दिला जातो. जनरली कसं असतं की वाचनालय म्हटलं की तिथे पुस्तकं असणं किंवा फक्त वाचनाचं साधन असणं, अशा एवढ्याच गोष्टीवर मर्यादित नाही राहिलो. जेवढं आपल्याला साहित्य आपलं पसरवता येईल, ज्याचा प्रचार करता येईल, प्रसार करता येईल, या माध्यमातून आपण आपल्या वाचनालयामध्ये 15,000 पुस्तकं आहेत, ज्याचा लाभ तिथल्या मुलांना मोफत अभ्यासिकेमार्फत मिळतो. मुलं कधी देखील त्या अभ्यासिकेमध्ये येऊ शकतात, अभ्यास करू शकतात, जेणेकरून त्यांना त्यांचं भविष्य गाठण्यासाठी मदत होईल. अशा पद्धतीने हे वाचनालयाचं काम अविरत 20 वर्षापासून चालू आहे. तयाचा वेलू गेला गगनावरी, अशा पद्धतीने तुमच्या या सगळ्या कामांचा विस्तार आणि त्याची फळं आज तुमच्या समोर आपल्या सगळ्यांना दिसत आहेत. अगदी आदिवासी भागातल्या छोट्या कामापासून ते खूप मोठ्या संमेलनांपर्यंत सगळ्या पद्धतीची तुम्ही कामं घेत आहात. या अनेक मुलांचं पालकत्व तुम्ही मगाशी उल्लेख केलात, तर तेही तुमच्याकडे आहे. तर याच्यासाठीचा जो अर्थकारणाचा भाग आहे तो तुम्ही कशा पद्धतीने सांभाळता? जेव्हा आम्ही आदिवासी पाड्यांमध्ये जातो, हे प्रश्न त्यांची सोडवायचे आहेत. त्यासाठी आम्ही म्हणतो की आम्ही शिक्षणाचं साहित्य वाटप करतो, आम्ही दैनंदिन जीवनातल्या वस्तूंचं वाटप करतो. पण आता हे वस्तूंचं वाटप करायचं तर आपल्या जेवढी आमची टीम आहे, ती टीम सगळ्यांना आवाहन करते आणि सांगते की तुम्ही केवळ आणि केवळ 10 रुपये महिन्याला आमच्या संस्थेसाठी द्या. आणि 10 रुपयाच्या माध्यमातून आम्ही असे प्रत्येकाचे जे कोणी इच्छुक आहे त्यांचे 10-10 रुपये घेऊन आम्ही हे आमचा कार्याचा डौलारा मोठा करत चाललो आहे. मी प्रेक्षकांना देखील विनंती करेल की आपणही अशा छोटा उपक्रम मोठ्या करण्यासाठी हातभार लावू शकता. केवळ आणि केवळ महिन्याचे 10 रुपये देऊन तुम्ही ह्या कार्यामध्ये सहभागी होऊ शकतात आणि कोणाचं तरी भविष्य उज्ज्वल होईल आपल्या एका 10 रुपयाच्या मदतीने. आणि हे जर झालं तर आज स्वप्न बघणारा मुलगा जेव्हा कुठलं तरी यशाच्या उंच शिखरावर जाईल, तर तो आनंद काहीतरी वेगळाच असेल. आणि हाच विचार घेऊन आम्ही आमचं काम चालू ठेवतो. केवळ 10 रुपये द्यायचे आणि आपण ह्या कार्यामध्ये सहभागी व्हायचं. तुमची कल्पकता अशा ठिकाणी सुद्धा दिसते आहे सुरुवातीपासून की छोटंसं घेऊन त्याचं वर्तुळ जेव्हा वाढेल तेव्हा छोट्या छोट्या बिंदूंनी एक मोठं वर्तुळ तयार होऊ शकतं. तुमचा हा सगळा प्रवास ऐकताना हे जाणवतं आहे की तिहेरी पातळीवरती तुम्ही स्वतः व्यक्तिगत एक स्त्री म्हणून प्रवास करत आहात. एका बाजूला संसार आहे, एका बाजूला स्वतःच्या सक्षमीकरणासाठीचं स्वतःचं काम आहे आणि हे सामाजिक काम आहे. तर ही सगळी तोल या सगळ्याचा, ही सगळी कसरत कशा पद्धतीने तुम्ही साधता त्याच्यातून? माझ्या सक्सेसफुल होण्याचं एकमेव कारण हे माझे पती आहेत. त्यांनी मला वेळोवेळी पाठिंबा दिला किंवा कुठलेही आता लग्न होण्याच्या आधी वडिलांची साथ तर होतीच, त्यांच्यामुळे मला सामाजिक जाणीव काय आहे ते कळालं. आणि लग्नानंतर, आणि याच्यात अजून एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते की मी स्वतःला खरंच खूप भाग्यशाली समजते की माझं लग्न कुठल्याही पारंपरिक पद्धतीने झालं नाही. मला स्वतःची चॉईस होता, माझा स्वतःचा जीवनसाथी निवडण्याचा, आणि त्याचं स्वातंत्र्य मला होतं. आणि त्या पद्धतीने आमचं लग्न झालं. आणि लग्नानंतर मला माझं वैयक्तिक आयुष्य किंवा सामाजिक आयुष्य संपवायचं नव्हतं किंवा कुठेतरी त्याला मला हे करायचं नव्हतं, बसू द्यायची नव्हती. तर मला वाटलं की आता लग्न झालं, कुठेतरी आपल्याला ब्रेक येणार. पण माझ्या पतीने वेळोवेळी मला प्रोत्साहन दिलं की तुला जे कार्य करायचं आहे तू तेवढ्याच जशी आधी करत होती तसंच तू कर.
आणि फक्त पतीच नाही तर माझे सासरची मंडळी देखील, इव्हन माझे सासरे, माझ्या सासूबाई, माझे मोठे दीर, त्यांच्या माझ्या जावा यांनी देखील मला प्रत्येक कार्यामध्ये मदत केली आणि वेगवेगळे याच्यामध्ये मला त्यांची साथ लाभत गेली. त्यामुळे स्वातंत्र्याचं महत्त्व कळणं, ते स्वातंत्र्य मिळेल अशा दिशेने आपला प्रवास करणं आणि त्याच्यासाठी कणखरपणाने उभं राहणं याच्यामध्ये यश सामावलेलं असतं. त्याचं उदाहरण आता आपल्या समोर आहे. आपण या चर्चा, या गप्पा अशा सुरू ठेवणार आहोत, पण घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. छोट्याशा विश्रांतीनंतर सखी सह्याद्री कार्यक्रमात पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आपण गप्पा मारतो आहोत स्वप्ना थोरात यांच्याशी. निर्णयाचं स्वातंत्र्य याविषयी आपण बोलत होतो की स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल आणि तो रस्ता आपला आपण निवडणं, तुमच्या सासरच्यांची मदत आणि मोकळेपणा याविषयी सांगतात. तर खरं म्हणजे हे स्वातंत्र्य आधीपासून होतं की तुम्ही घेतलं? आणि त्याला जोडून असा एक प्रश्न आहे की या सगळ्याबरोबर सौंदर्य स्पर्धेतही तुम्ही उतरलात की ते अगदी सहजासहजी साध्या सोप्या वातावरणाच्या घरांमध्ये घडेल की नाही अशी मला आजही शंका येते. तर या सगळ्याविषयी सांगा. तुम्ही म्हणालात की स्वातंत्र्य होतं की घेतलं. स्वातंत्र्य होतं मला, पण मला ते टिकवायचं होतं आणि ते टिकवण्यासाठी मला माझं जगणं सुंदर करायचं होतं. पण मी नुसतं लग्न केलं, संसार करते म्हणजे माझं जगणं सुंदर होणार नाही याची पूर्ण कल्पना होती. कारण की मी शिक्षणच याच्यासाठी केलं होतं की मला आयुष्याचा विकास करायचा. पण आयुष्याचा विकास करायचा म्हणजे नेमकं काय करायचं? तर माझ्यासाठी सामाजिक आणि वैयक्तिक या जेव्हा तुम्ही दोघी सोबत तुमचा विकास करतात तेव्हा तुमचा आयुष्याचा विकास हा होतोच. पण मग मी त्यासाठी काय केलं पाहिजे? तर मग मी जसं तुम्हाला म्हणाली, मी गायनात माझं आवड दाखवली, अभिनयात गेले आणि मग विचार केला की सौंदर्य स्पर्धेतही का नाही जावं आपण. मग मी सौंदर्य स्पर्धेत देखील भाग घेतला, काही त्याची कल्पना नसताना देखील, आणि भाग घेतला. बघूयात आपण इथे पण आपलं करू शकतो का, आपण आपली जी आवड आहे ती जोपासू शकतो का. आणि सौंदर्य स्पर्धेत भाग घेतल्यानंतर मी विजयी देखील झाली आणि म्हणजे त्या क्षेत्रामध्ये पण आपण आपलं करू शकतो. मला स्त्री म्हणून मला सगळ्या क्षेत्रामध्ये माझं पाऊल मी करू शकते हे मला दाखवायचं होतं. आणि हे देखील सांगायचं की स्त्री ही अबला नाही आहे, सबला आहे. शी कॅन फाईट, शी कॅन विन, शी कॅन रन अँड शी कॅन डू एनिथिंग. हेच मला माझ्या याच्यातनं दाखवायचं होतं त्यामुळे मी सौंदर्य स्पर्धेत देखील भाग घेतला. नाटकांमध्ये तर घेतेच, याच्यामध्ये पण घेतला आणि तो एक पल्ला गाठला की नाही आपण यातही काहीतरी करू शकतो. या सगळ्या प्रवासामध्ये शिक्षण आणि शिक्षणानं दिलेलं बळ असतं ते आपल्यासाठी पायाचं म्हणून खूप महत्त्वाचं असतं, ज्याचा उल्लेख आता तुम्ही केलात. तर तुमच्या शिक्षणाविषयी आणि त्या प्रवासाविषयी पण जाणून घेण्याची उत्सुकता आहे. अगदी 10वी नंतर माझं शिक्षण झालं. जसं तुम्हाला मी म्हणाले की मी शाळेमध्ये पहिली आली, त्यानंतर मला कळालं की नाही, माझं उद्देश, मला जो गोल आहे ते काहीतरी अचीव करण्यासाठीच आहे. आणि त्यासोबतच शिक्षणासोबत मी वाचनाची आवड देखील लावली आणि मी माझ्या वाचनामध्ये महापुरुषच ठेवले. मग फुले शाहू आंबेडकरांचं एकच ब्रीदवाक्य किंवा एकच होतं, ते म्हणजे शिक्षण. शिक्षण जर केलं माणूस कुठल्याही क्षेत्रात कसाही, कुठेही आणि कसाही विजयी होऊ शकतो हे मला त्यांच्या अभ्यासातनं कळलं. आणि मग मी माझं ग्रॅज्युएशन झालं. ग्रॅज्युएशन नंतर मला पोस्ट ग्रॅज्युएशन देखील करायचं होतं. मग मी MBA साठी ॲडमिशन घेतलं आणि MBAचं कॉलेज हे माझं सकाळचं असायचं, पण माझा दुपारचा वेळ हा उरलेला असायचा. मग मी कुठे युटिलाइज करणार? मग मी MBA सोबत माझं लेबर लॉचा देखील मी ॲडमिशन घेतलं लॉ कॉलेजला आणि सकाळी मी MBA कॉलेज आणि दुपारनंतर लॉ कॉलेज. पण त्याच्यामध्ये पण मला चॅलेंजेस खूप छान आलीत. मी म्हणणार नाही वाईट आली, खूप छान आली, कारण की त्याच्यामधनं माझाच जो विकास झाला, माझाच वैयक्तिक. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर MBA चालू असताना माझं पहिलं सेमिस्टर खूप छान पद्धतीने गेले, फर्स्ट क्लास मिळालं. सेकंड सेमिस्टरच्या वेळेस माझ्या डाव्या हाताचा थोडासा प्रॉब्लेम झाला आणि मला ऑपरेशन करायला सांगितलं डॉक्टरांनी. आणि मी डावखुरीच आहे, तर त्यामुळे आणि 1 महिन्याभरानंतर माझी परीक्षा होती सेकंड सेमिस्टर. आणि पुणे म्हणजे युनिव्हर्सिटीचं काम असल्यामुळे त्याच्यामध्ये आपण शाळेसारखं तर करू शकत नाही, नंतर एक्झाम देऊ किंवा काय. तर ते माझ्यासमोर एक चॅलेंज होतं आणि परीक्षेला फक्त 1च महिना. मग आता करणार कसं? मी शिक्षकांना भेटली, आमच्या प्राचार्यांना भेटली की आपण याच्यात काही करू शकतो का, मला काही सवलत मिळू शकते का. ते म्हणाले की आम्ही काही करू शकत नाही, एक तर तुम्हाला या सेमिस्टरचे पेपर पुढच्या सेमिस्टरमध्ये दोन्ही कव्हर करावे लागतील. मला हे काही करू द्यायचं नव्हतं, कारण की मला तो लॉचा पण अभ्यास होता. आणि मग मी काय केलं, माझ्याकडे 1 महिना होता, म्हटलं आपण या 1 महिन्याचं सोनं करूयात. तर मी 1 महिन्यामध्ये उजव्या हाताने लिहिण्याची प्रॅक्टिस केली आणि पूर्ण महिनाभर उजव्या हाताने जसं जमल अभ्यास करता करता उजव्या हाताने लिहून आणि परीक्षा मी ही माझी उजव्या हातानेच दिली आणि पास देखील झाले. म्हणजे मी सेकंड सेमिस्टर पुन्हा देण्याचं टाळलं.
म्हणजे मला 3rd सेमिस्टर सोबत 2nd सेमिस्टरचे पेपर द्यायची वेळ आली नाही. कमालीची जिद्द जी तुमच्या यशाच्या मुळाशी मला दिसते आहे की डावा हात नाही तर मी उजव्या हाताने लिहीन, पण मला माझं जे साध्य आहे ते मी साध्य करेनच. तुमच्या सगळ्या प्रवासात यश जे तुम्हाला मिळालं तर त्या जिद्दीच्या जोडीला अजून कुठले तुमचे गुण स्वतःला उपयुक्त ठरले असं तुम्हाला वाटतंय? अर्थातच गुण उपयोगी पडले, कारण की आपण जीवनाचा टप्पा जगत असताना आपल्यासमोर खूप ऑब्स्टॅकल्स येतात, खूप प्रॉब्लेम्स येतात, त्यांना आपल्याला फेस करावं लागतं. आता माझं शिक्षण तर पूर्ण झालं, त्यानंतर माझं लग्नही झालं, पण लग्न करत असताना आमचं लग्न हे अशा परिस्थितीमध्ये झालं की जिथे आम्हाला सामान्यांसारखं जीवन देखील जगता येत नव्हतं. नवऱ्याला विशेष अशी नोकरी नव्हती, व्यवसाय नव्हता आणि आर्थिक विवंचना होती. म्हणजे सामान्यासारखं लोकांसारखं जगायचे सुद्धा आमच्याकडे पर्याय कमी होते. मग आता करायचं काय? मग आम्ही व्यवसाय करायचं हे तर आमचं ध्येय निश्चित होतं, कारण की नोकरीमध्ये आपण गेलो की पूर्ण वेळ अडकून जाणार, 10 ते 6 याच्यामध्ये आपण ताळेबंद होणार. आम्हाला तसं होऊ द्यायचं नव्हतं. आम्हाला आमचा व्यवसाय करायचा होता आणि व्यवसाय करायचा तर तुमच्याकडे आर्थिक बळ पाहिजे, पण आर्थिक बळ असं आमच्याकडे काहीच नव्हतं. पण तरी आम्ही आमच्या व्यवसायाला सुरुवात ही केवळ 2 कम्प्युटरपासून केली. आणि त्याच्यामध्ये मला एक अजून छोटासा अनुभव तुम्हाला सांगावासा वाटेल की आम्ही जेव्हा लोकांकडे जायचो मीटिंगसाठी, त्यांची वेळ घ्यायचो आणि वेळ घेण्यासाठी तासोन तास त्यांच्या दाराबाहेर बसायचो, ऑफिसच्या बाहेर बसायचो, आणि तरी आम्हाला 5-6 तास बसल्यानंतरही त्या व्यक्तीची गाठभेट होत नव्हती. मग आम्ही रिटर्न घरी यायचो तर थोडीशी निराशा असायचीच की अजून आपल्याला पाहिजे तसं सक्सेस येत नाही. याच्यामध्ये एकदा असं झालं की आम्ही एक मीटिंग करून घरी येत होतो आणि घरी जाण्यासाठी काही खाण्यासाठी पैसे आहेत का म्हणून आम्ही आमच्या दोघांचे, त्यांनी त्यांची पर्स बघितली, मी माझी पर्स बघितली, तर त्याच्यामध्ये त्यांच्याकडे 4 रुपये निघाले, माझ्याकडे 2च रुपये निघाले. असे टोटल 6च रुपये आमच्याकडे होते. पण 6 रुपयांमध्ये देखील आपण कायापालट करू शकतो हे आमचं ध्येय निश्चित होतं. आणि मला आवर्जून सांगावं लागेल की तो 6 रुपयापासून सुरू झालेला जो प्रवास होता तो आज यशापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. ही जी जिद्द, संयम आणि दूरदृष्टी यांनी सामोरं जाणं जेव्हा असतं तेव्हा तुम्ही कुठल्याही पद्धतीने यश खेचून आणू शकता. याचा प्रत्यय तुम्ही स्वतःही घेतलात. या सगळ्या प्रवासामध्ये आपल्या भोवतीची आपण जेव्हा विषमता बघतो आणि ती स्त्रियांच्या वाट्याला तर अनेकदा अधिक पद्धतीने येते, तर स्त्री म्हणून तुमची जी वाटचाल आहे त्या वाटचालीच्या पार्श्वभूमीवर मला हा प्रश्न पुढचा विचारायचा आहे की एखाद्या स्त्रीला जेव्हा आनंदात जगायचं असेल तेव्हा त्याच्यासाठी तिने काय करायला हवं? आता याच्यासाठी खूप मोठं असं काही सूत्र नाही आहे. तिला जसं वाटेल, जेव्हा तिने ठरवलं की मला हे करायचंय, तिचं जीवन हे आनंददायी होणारच. त्यासाठी तिला जी आवड आहे तिने ती जोपासली पाहिजे. पण फक्त ती तिच्यापुरतंच मर्यादित नाही राहत, कारण की तिच्या भोवती पुन्हा व्यवस्था येते, पुन्हा समाज येतो. तिला त्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. जसं मला इथून सगळा सपोर्ट मिळाला, प्रत्येक गृहिणीला, प्रत्येक महिलेला, प्रत्येक स्त्रीला मिळतोच असं नाही, पण तरी देखील जर ती तिची आवड जोपासते, कल्पनेच्या पलीकडे वागण्याचा प्रयत्न करते, तर तिचं आयुष्य हे नक्कीच सोयीस्कर होईल. आणि त्यामध्ये मला असं सांगावंसं वाटेल की तिने तिचं जगणं सुंदर करावं आणि स्वच्छंदी जगावं, म्हणजे तिचं आयुष्य हे निश्चित फुलेल आणि जगण्याला आशय मिळेल. स्वतःच्या मनाचं ऐकण्याची ताकद स्वतःची वाढवणं आणि तो कौल घेऊन पुढे वाटचाल करणं. तुमच्या या सगळ्या प्रवासामध्ये आपल्याकडे एक जे मातृत्व असतं त्याचा हात धरून तुम्ही जे अनेक उपक्रम राबवलेत, त्यापैकी एक मला महत्त्वाचा उपक्रम वाटतो, जो जरी तुम्ही संस्था म्हणून राबवलेला असला तरी, की मामाच्या गावाला जाऊया. तर ही जी ओळ आहे तीच खूप वेगळी आहे. तर हा उपक्रम काय आहे आणि कोणासाठी आहे? आता हा जो उपक्रम आहे हा केवळ आणि केवळ आदिवासी मुलांसाठी होता, कारण की जेव्हा आदिवासी भागांमध्ये आपण जातो त्यांना नातेवाईक ही संकल्पनाच माहीत नाहीये, किंवा मामा असतो आपला, आपण त्याच्या गावी जातो हे माहीतच नाहीये. मग त्यासाठी आम्ही एक उपक्रम राबवला आणि अजून देखील चालू आहे की त्याच्यामध्ये आम्ही आदिवासी मुलांना, ज्या मुलांना कुठेतरी जाऊ वाटतं, नातेवाईकांकडे राहू वाटतं, अशा मुलांना आम्ही घेणार सोबत. आणि आमची जेवढी टीम आहे प्रत्येकाच्या घरी कोणाच्या 2 दिवस, कोणाच्या 5 दिवस घरी राहणं, आणि जो मामाच्या घरचा आनंद आहे आम्ही या उपक्रमातून देत असतो. एवढंच काय की जेव्हा आम्ही सुरुवातीला त्या आदिवासी भागांमध्ये गेलो, जसं जगण्याचं साधन तर नव्हतंच त्यांच्याकडे, आणि जेव्हा त्यांना आईस्क्रीम हा शब्द त्यांनी जेव्हा ऐकला, हा तर वेगळाच शब्द होता, अगदी नवीन शब्द होता. मग त्यांना आम्ही ती आईस्क्रीम काय असते, ती गोड असते, तिखट असते, काय असते, हे जेव्हा आम्ही तिथे घेऊन गेलो, त्यांना दाखवली की ही आईस्क्रीम असते, याची अशी अशी चव असते, त्यावेळेस त्यांना त्या गोष्टीची जाणीव झाली की असे पण काहीतरी गोष्टी असतात. त्या पलीकडे मुलांनी फक्त गोष्टीमध्ये किंवा फक्त आमच्याकडूनच ऐकलं होतं की समुद्र असतो, पाण्याने भरलेलं आपलं पृथ्वी आहे, मग ती कुठे आहे, कशी आहे, समुद्र काय असतो, पाणी काय असतं. मग त्यासाठी आम्ही सगळे आदिवासी मुलांना घेऊन आम्ही मुंबईला गेलो.
त्यांना समुद्रकिनाऱ्याची सहल घडवली आणि त्याच्यामध्ये दाखवलं की हा समुद्र आहे. म्हणजे सांगायचा उद्देश एवढाच की मुलांना असं नाही वाटलं पाहिजे की आम्ही आदिवासी भागात राहतो तर की आम्हाला काहीच माहीत नाही. त्यांनी देखील शहरी मुलांसोबतच वाढावं, घडावं आणि मोठं व्हावं, हाच आमचा उद्देश आहे. त्यामुळे आम्हाला जे जे करता येईल आम्ही ते करण्याचा प्रयत्न आमचा म्हणजे नेहमीच असतो. उन्नतीबरोबरच आनंदाची अनुभूती देणं आणि जगण्याचा विस्तृत जो परीघ आहे त्याचा अनुभव देणं हे खूप मोठं काम आहे. या गप्पा आणि ही माहिती आपण अशीच घेणार आहोत, पण तत्पूर्वी घेऊया छोटीशी विश्रांती. छोट्याशा विश्रांतीनंतर सखी सह्याद्री कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. सामाजिक कार्यकर्त्या आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत स्वप्ना थोरात यांच्याशी आपण गप्पा मारतो आहोत. खूप सगळे छान उपक्रम आणि विविध पातळ्यांवरचं काम याविषयी तुमच्याकडून ऐकण्याच्या पार्श्वभूमीवरती पुढे असं विचारायचं आहे की तुमचे या पुढचे उपक्रम कुठले आहेत? पुढच्या उपक्रमामध्ये सांगायचं झालं की जसं मी तुम्हाला मॉरिशसचा उल्लेख केला, तिथे आता आपलं संमेलन झालेलं आहे. पण याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी की तिथल्या राष्ट्राध्यक्षांनी आम्हाला निमंत्रित केलेलं आहे की तुम्ही या आणि आम्ही मिळून आपण बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करूयात आणि तो तिथे अजून एक कार्यक्रम पार पाडेल आणि तेव्हापासून 14 एप्रिल तिथे साजरी होईल. हा एक उपक्रम आहे. आणि पुढे अजून सांगायचं झालं की आपण आता देश विदेशामध्ये थोरा मोठ्यांचे विचार तर पोहोचत आहेत, पण आपल्या राज्यामध्ये किंवा भारतामध्ये हा विचार पोहोचवणं गरजेचं आहे, जेणेकरून मुलांचा सर्वांगीण विकास होईल. मग त्यासाठी आमचा असा प्रयत्न आहे की आपण हे सर्व जे महापुरुष होऊन गेलेले आहेत त्यांचाच अभ्यासक्रम घेऊन आपण मुलांमध्ये कॉम्पिटिटिव्ह एक्झाम घ्यावी आणि त्या एक्झामचं पारितोषिक लाखापर्यंत ठेवून त्या मुलांना प्रोत्साहन मिळेल आणि पुढचं शिक्षण घेण्यासाठी त्यांना ते प्रोत्साहन मिळत राहील. अशा उद्देशाने आमचं हे पाऊल ठरणार आहे आणि आमची पुढे वाटचाल खूप सुरू होणार. सुंदर कल्पना आहे की आपल्या महापुरुषांचा अभ्यास आणि त्यांच्या विचारांचा प्रसार आपल्या समाजामध्ये सर्वाधिक व्हावा म्हणून आपल्या कार्यक्रमाची सुरुवात ही स्त्री आणि तिचं जगणं ह्या गाभ्यापासून झाली. स्त्रीचं अस्तित्व किती महत्त्वाचं आहे आणि तिच्या असण्याची ग्वाही याच्या दृष्टीने कार्यक्रमाच्या या अंतिम टप्प्यामध्ये तुम्ही कोणता संदेश द्याल किंवा तुम्ही त्याविषयी काय सांगाल? सुरुवात जशी झाली माझी एक पात्री नाटकाने आणि मी जेव्हा ठिकठिकाणी जाते त्या ठिकाणी हे जे मंजूळ भारद्वाज लिखित एक पात्री नाटक आहे मैं औरत हूँ, हे मी सादर करत असते. कसं होतं, ज्या वेळेस आपण 2 तास चर्चा करतो, 2 तास भाषण करतो, त्यापेक्षा जेव्हा आपण 5-10 मिनिटाचंच काहीतरी सादरीकरण करतो तो संदेश 2 तासापेक्षा 5 मिनिटामध्ये इझिली लोकांपर्यंत जातो. तर हाच आमचा मूळ उद्देश आहे की आपलं जे सांगणं आहे महिलांना ते साध्या पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने जावं, म्हणून आमचं हे एक पात्री सादरीकरण चालतं. आणि त्याच एक पात्री नाटकाचा थोडासा भाग मी आपल्या कार्यक्रमाची सांगता करूयात. मैं बनकर कभी नहीं जीती, मेरा अपना कोई अलग अस्तित्व नहीं है. मैं जीती हूँ माँ, बहन, बेटी, बीवी बनकर. कभी माँ बाप के लिए, कभी भाइयों के लिए, कभी पति के लिए, तो कभी बच्चों के लिए. मैं अपने लिए नहीं जीती हूँ, कुर्बान हो जाती हूँ अपने रिश्तों पर, संबंधों पर. उनके ऊपर कभी मेरी पहचान नहीं बनी, कभी मैंने बताई नहीं, क्योंकि समाज, संस्कृति, संस्कार ये मेरे से बने हैं. मेरे इर्द गिर्द घूमकर मुझ में ही समा जाती है. मैं हूँ, अपने खून से इनको सींचती हूँ. इस धरा का आगाज भी मैं तो अंजाम भी मैं. हर चीज़ मुझसे शुरू होकर मुझ में ही समा जाती है. तो सब मेरा ही हुआ ना, सब जगह मैं ही हुई. मेरा एक घर होता है, मैं उसकी लक्ष्मी, लेकिन पति की ठोकर पर घर मेरा है. मेरा वजूद सब में है, तो शिकायत किससे करूं? अपने आप से नहीं. मेरा अपना आपा भी मेरा नहीं है, ये भी बटा है बेटे, पति, बाप, भाई में. मेरा अपना आपा ही मेरा नहीं है, तो मैं क्या करूं? मैं समर्पित हो जाती हूँ गृहस्थी में, अपने पति से उल्टा शब्द सुनने के लिए, बाप पर बोझ बनने के लिए, माँ को जन्म भर आंसू बहाने के लिए मजबूर करती हूँ मैं. मेरी पैदाइश पे सितम ढहता है परिवार, पर अफसोस मैं ही पैदा करती हूँ परिवार. कोई पलट के नहीं देखता कि सिक्के की दूसरी बाजू क्या है, कोई नहीं, क्योंकि मैं दिखती हूँ. मुझे वो ऐसा लगता है, प्यार, त्याग, ममत्व, इन शब्दों की नज़र और जंजीरों से. मैं खुद मुक्त होना नहीं चाहती, त्याग देना चाहती हूँ. अपने वजूद को सिमटा देती हूँ मैं दूसरों में. सब चीज़ें मुझसे शुरू होकर मुझ में समा जाती है.
मैं उफ तक नहीं करती। आंसू टपकते हैं, खून के आंसू आंखों से, पर यकायक मुस्कुराती हूँ क्योंकि मैं औरत हूँ। हाँ, मैं औरत हूँ। मैं हूँ असं जर आपण स्वच्छ आणि स्पष्ट स्वरात म्हटलं नाही तर आपण आहोत याची जाणीव कोणालाच होत नाही. मग तुम्ही म्हणताय असं हे स्त्रीविषयी असेल, आदिवासी पाड्यांमधल्या मुलांविषयी असेल किंवा नव्या पिढीविषयी असेल. आजच्यासारख्या या गप्पांची सुरुवात ही एका नव्या विचाराची पुन्हा एकदा आवश्यक असलेली सुरुवात असते जी आपल्याला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाते. स्वप्ना थोरात, आज तुम्ही इथे आलात आणि खूप मोठ्या आशयाच्या आणि त्या आशयाच्या दिशा सांगणाऱ्या गप्पा आमच्या सगळ्यांशी तुम्ही मारल्यात. प्रेक्षकांच्या वतीने आणि दूरदर्शनच्या वतीनं मी तुमचे खूप मनापासून आभार मानते. नमस्कार.